मला त्या महिलांना सांगायचंय, लय नाचत असतात ना, म्हणजे जरांगे पाटलांच्या नावानं आम्ही लय नाचत असतो ना, आता दिसत नाही का त्यांना? हो ए बाई, दिसतं आम्हाला, पण आमचा मेंदू गुडघेत नाही, इथं आहे डोकेमध्ये. हे जी बीडचं मला त्या दादानं सांगितलं, ताई तुम्ही व्हिडिओ बघितला ना, तर खूप वाईट वाटेल. हो, आम्हाला पण वाईट वाटतं, पण ह्याला जिम्मेदार जरांगे पाटील कसं काय असू शकतात ह्याची समज आम्हाला आहे. पण तू बालिश बुद्धी, बिनआकली, बिनडोक, एक नंबरची बावळट आहेस. तुझ्यात हा दिमाग नाही की गुन्हा केल्यानंतर गुन्हेगाराला कोण शिक्षा देणार? जरांगे पाटील नाही बाई, जरांगे पाटील नाही. गुन्हेगाराला शिक्षा द्यायचं हे काम सरकारचं असतं ग. नंगी नागडी बाई नासकी, गुन्हेगाराला शिक्षा द्यायचं हे काम सरकारचं असतं आणि आम्हाला हे कळतं. गुन्हेगार शोधायचं हे काम पोलिसांचं असतं. गुन्हेगार फरार असला तरी त्याला शोधून आणायचं हे काम पोलिसांचं असतं. नागवीबाई, मला एक सांग, आत्ता सरकारमध्ये कोण आहे? जरांगे पाटलांना बोललं नाही म्हणू तो फाटस्तोर, खालीवरी फाटस्तोर बुंकाईली. आत्ता कसं काय बोलणं गेला, आत्ता कसं काय बोलणं गेला? मला एक सांग, सरकारमध्ये जे आहेत त्रिमूर्ती, आत्ता सध्या कोण आहे? कुणाकडे सत्ता दिली? अरे आपण पळू जाऊन मतदान करून त्यांना निवडून आणलं, त्यांना खुर्ची दिली. कशासाठी? महाराष्ट्राची जिम्मेदारी म्हणजे कुटुंब प्रमुख. महाराष्ट्र म्हणजे कुटुंब, आणि महाराष्ट्राचं प्रमुख म्हणजे कुणाला आपण दिलंय? त्रिमूर्तीला दिलं ना. मग ज्यांनी कुणी गुन्हा केलाय, जे काही असे प्रकार घडत आहेत महाराष्ट्रातल्या महिला, तू म्हणती ना महिलांची खूप हेळसांड होत आहे, कुणामुळं? जरांगे पाटलांमुळं. मग हा सरकार शिक्षा का देत नाही ग बाई जरांगे पाटलांच्या कार्यकर्त्याला, जरांगे पाटलांना? तू म्हणती ना हेळसांड करतात, काय हेळसांड केली गो बाई तुझी? काय केली माय हेळसांड? आणि जर तुझ्याकडे हेळसांड केलेले पुरावे आहेत तर दे जाऊन पुरावे. कायद्यानं होऊ देत ना. तू मानती ना कायद्याला, तू स्वतः सांगते ना, आणि मी तर स्वतः सांगते की आपल्या देशाला संविधान लागू आहे. तू इथं येऊन फाटस्तोर बुंकण्यापेक्षा तुझ्याकडले पुरावे दे की असं हे लोक किंवा असं जरांगे पाटलांचे कार्यकर्ते असतील, समर्थक असतील, अशी महिलांची हेळसांड करतात. दे ना पुरावे. आहेत ना आपले देवाभाऊ सरकारमध्ये, रिक्स घेतील ते, लक्ष देतील ना ते. आता मला सांग, सरकारच जरांगे पाटलांचं नाही, सरकारच जरांगे पाटलांचं नाही म्हणजे त्यांचं नाही, म्हणजे सरकारच्या खुर्चीवर काही जरांगे पाटील आहेत का बसलेले? जरांगे पाटलांच्या हातात सत्ता आहे का सगळी? नाही ना. जरांगे पाटील गोरगरिबांसाठी संघर्ष स्वतःच करत आहेत की बाबा आम्हाला द्या, आमच्या पोटाची भूक भागवा, गोरगरिबांच्या पोटाची भूक भागवा. गोरगरिबांचे लेकरं शिक्षण घेतल्यानंतर त्यांना काहीतरी त्याचा लाभ मिळावा म्हणून जरांगे पाटील मागत आहेत. 2 वर्ष झाले सरकारकडे मागतायत आणि संघर्ष करत आहेत. आणि तू काय सांगती? नाही, मी तुला हे बोलले नसते, पण तू आत्ता बोलली ना की त्या बायकांना मला सांगायचंय. आत्ता दिसत नाही का तुम्हाला? हो बाई, आम्हाला दिसतं ग माय, पण आमचा मेंदू गुडघेत नाही, डोक्यात आहे. आमच्या बुडात आग होत नाही, कारण आम्हाला मूळवेद नाही. जसा तुला मूळवेद आहे ना, जरांगे पाटलांचं नाव घेऊन तुझा मूळवेद उठतो सारखं, असा प्रकार आहे. दिसतं ना आम्हाला. हो दिसतं. आता तू म्हणली आम्हीच जरांगे पाटलांच्या नावानं, मी आणि ती संजीवनी वहिनी ओरडतोय ना, आम्हीच त्यांच्या नावाचं कौतुक करतोय ना, त्यामुळं तुझा मूळवेद उठतो आणि दिसतं आम्हाला. पण आमचा मेंदू डोक्यातच आहे. आणखीन आम्ही ना यारवाड्यातले सुटलेले मेंटल लोक नाहीत. तुला तिथं दवाखान्यात गरज आहे जास्त. आणि तू काय सांगत होती की ह्यांना दिसत नाही का? अगं बाई, गुन्हा करणारा व्यक्ती कुणाचा बी असू दे. आता महाग तू जरांगे पाटलांच्या मेहुणीचं म्हणली तेव्हा जरांगे पाटलांनी सरळ सांगितलं होतं की मग हा तर त्यांचा कार्यकर्ता असेल, समर्थक असेल, सहकारी असेल. जरांगे पाटलांना दोषी कधी ठरवू शकतो? जर तुम्ही त्या कार्यकर्तेवर असू देत, सहकार्यावर असू देत, चुकीच्या मार्गाने जात असेल आणि जर त्याच्यावर केस केली किंवा त्याला शिक्षा द्यायली आणि तिथं जरांगे पाटील आडवा आले तर फिक्स मग जरांगे पाटलांची चुकी आहे. पण जरांगे पाटील काय बोललेलेच नाहीत ना ह्या गोष्टीवर. त्यांनी मेहुणीच्या वेळेसच सरळ सांगितलं माझा कुणी नातेवाईक नाही आणि गुन्हेगाराला जात
नातं काही नसतं. त्याच वेळेस सांगितलं ही तू पण बोलली आणि विचारते आता काय तो तुझ्या नात्यातला आहे का ना, आता तुझा पाहुणा आहे का ना, आता तुझा सोयरा आहे का. ती तुला म्हणले का गो बाई नाही त्याच्यावर केस नका करू, त्याला पकडू नका असं बोलले का जरांगे पाटील? काय भावळट बालिश बुद्धीची आहे ग, एकदम बेअक्कल. अक्कल तुझी कुठं काय घाण ठेवून येते का काय? तू नाही का दारू फिरू पिऊन बोलते? नाही, तू जरांगे पाटलांचं टायटल टाकलंय बेवड्याचे कार्यकर्ते वगैरे, पण जरांगे पाटलांचा सोशल मीडियावर एकही दारू पिल्याला व्हिडिओ व्हायरल झाला नाही किंवा येड काय जमाने ने हमको दिया क्या असे व्हिडिओ व्हायरल नाहीत बरं का जरांगे पाटलांची. जे नशेतले शरीराचे पार्ट दाखवायलेले असे त्यांचे व्हिडिओ कुठलेच फालतू व्हिडिओ एकही आलेला नाही आतापर्यंत. जे सगळे जेवढे तू शिव्या देती ना जरांगे पाटलांना तेवढे ह्याच्यात तुला सगळ्या लागू होतात, टोटल शिव्या तुला लागू होतात. आणि राहिला प्रश्न की जरांगे पाटलांच्या पोस्टवर अशा त्यांना म्हणजे कमेंट येतात किंवा प्रतिक्रिया येतात लोकांच्या. जरांगे पाटलांना लोकांच्या प्रतिक्रिया येतात की बाबा आम्ही तुझ्या नादाला लागून फसलो आणि आम्हाला कामधंदे बघू दे. पण तुला प्रतिक्रिया काय येतात सांगू का? आता मी सांगू का? बुधवार पेठेतली महिलांच्या नावाला कलंक आणि काय अशा भरपूर काही येतात, भरपूर काही प्रतिक्रिया तुला बी आहेत. मग एकट्याच जरांगे पाटलांच्या प्रतिक्रिया सांगण्यापेक्षा जरा तुझ्या प्रतिक्रियेकडे बघ. कसं असतं, लोकांकडे एक बोट करण्यापेक्षा आधी स्वतःचं आपलं चारित्र्य कसं आहे बघायचं. लोकांच्या ह्याच्यात कसं तुझं एक काम झालंय बाई, दुसऱ्याच्या कपात माशी पडलेली तू दाखवती पण स्वतःच्या कपामध्ये गाढव पडलाय ते काढ. तुझ्यातला पडलेला गाढव तुला दिसना पण लोकांच्यातली माशी दिसते, अशी आहे तू. आणि समाजाच्याही लक्षात आलेलंच आहे, मला काही ते वेगळं सांगायची गरज नाही. कारण काल जरांगे पाटलांचा जो बैठक होती ना, बैठक, तू वरडून एक गोष्ट सांगितली होती, माझ्याकडं लिहून घ्या, लोक येणारच नाहीत. काय ऍक्टिंग करून सांगत होती, बाप रे. असे प्रतिक्रिया देतात, लोक येणारच नाहीत. बाई बैठकीचं रूपांतर सभेत झालं, अफाट गर्दी. अशी बैठक झाली ना तर लोक म्हणजे इतके की घरावर चढले, मंदिरावर चढले, झाडावर चढू बघत होते, खाली जागा नव्हती, इतकी गर्दी झाली. तुझ्या आंदोलनाला किती 2 महिन्यापासून सांगत होती तू, मी आंदोलन करणार. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगते, परत तू काय सांगितलं की जर त्यांच्या बैठकीला जर लोक नाहीत गेले, कमी लोक गेले तर ते गॅलेक्सीला ऍडमिट होणार आणि माझ्या छातीत दुखायलं, माझ्या काळजात दुखायलं असं आठवडाभर ऍडमिट होऊन नाटक करणार. शब्दाना शब्द खोटं ठरला. समाजानं दाखवून दिलं तुझी लायकी काय आहे. ज्या तुझ्या आंदोलनाला आले नाही तर काल जरांगे पाटलांच्या सभेला अफाट गर्दी, आता मी बैठक नाही म्हणणार, सभाच म्हणणार, अफाट गर्दी झाली ना, त्यावेळेला जनतेनं दाखवून दिलं तुला काय भुंकायचंय. ती भुंक, ते 4 व्हीलरच्या मागं पळणाऱ्या भुंकत पळणाऱ्या कुत्र्यासारखी तू आहेस. पण त्या कुत्र्याला हे माहित नसतं की आपण 4 व्हीलरच्या मागं फक्त भुंकत पळू शकतो पण 4 व्हीलर चालवू नाही शकत. त्या कुत्र्याला माहित नसतं. आणि मग त्या 4 व्हीलरचा ड्रायव्हर जर खाली उतरला ना तर कुत्रा शिपूट घालून पळतं, पुन्हा थांबत नाही. जवळ 4 व्हीलर चालू आहे ना तवरच भुंकतं, असं तुझं काम आहे. आणि तुझे ती शब्दाना शब्द खोटे ठरले बरं का, शब्दाना शब्द खोटे ठरले. आता तू म्हणणार झाली आणि तुझ्या त्या सभेवरूनच कळलं तुझ्या मागं किती पब्लिक आहे. तुला जो हा मोठ्यापणा पब्लिकचा विषय सांगत होती ना, आणि गॅलेक्सीमध्ये ऍडमिट होणार, 8 दिवस पुन्हा ऍडमिट होणार का तर लोकांनी पुन्हा त्याचं ही करावं, त्याच्या मागं जावं, काही गरज नाही ग बाई. त्याची गरज तुला पडली होती बरं का. तुझ्या अंगात ते गुण आहेत ना. मी ह्याच्या आधी पण एकदा कथा सांगितली होती बघ. देवाने काय केलं, एकदा अर्जुनाला पृथ्वीवर पाठवलं आणि अर्जुनाला सांगितलं अर्जुना पृथ्वीवर जा आणि सगळ्यात वाईट कर्म असणारा माणूस शोधून आण. आणि दुसरीकडे दुर्योधनाला पाठवलं आणि सांगितलं की दुर्योधना पृथ्वीवर सगळ्यात चांगलं कर्म असणारा एक माणूस शोधून आण. अर्जुनही परत आला आणि दुर्योधनही. अर्जुन आला आणि देवाला सांगितलं की देवा पृथ्वीवर एकही वाईट माणूस नाही, सगळे चांगलेच माणूस आहेत. आणि दुर्योधनानं सांगितलं देवा पृथ्वीवर एकही चांगला माणूस नाही, सगळे वाईटच आहेत. का तर अर्जुनाची नजर चांगली होती स्वतःची, त्यामुळे त्याला सगळे चांगले दिसले. दुर्योधनाची नजर वाईट होती त्यामुळे दुर्योधनाला सगळे वाईट दिसले. अगदी तसंच तुझं आहे. तुला ना नाटकं ढोंग सोंग करायची सवय आहे, बनवाबनवी करायची, त्यामुळं तुला तेच सुचतं. कारण आंदोलनाच्या वेळेस पण तू बनवाबनवी केलेली आठवते का तुला? मी रॉकेल होतून पिटवून घेईन फडणवीस साहेब नाही जर भेटायला आले तर म्हणून.
मग भेटायला आले नाहीत, तू पिटवून घेतलं नाही. आणि तुला तसंच वाटतंय की जरांगे पाटील बी असंच नाटक करतील, पण नाही, त्यांच्या रक्तामध्ये ना इमानदारी आहे. तुझ्यासारखं पैसे खाऊन भुंकत नाहीत, तुझ्यासारखं जनतेला लुटत नाहीत, तुझ्यासारखं काही पुरुषांना ते लुटत नाहीत ग बाई. इमानदारीनं करतात ते विकले जाणारे नाहीत, ते विकले जाणारे नाहीत पाटील. म्हणून काल जनतेनं दाखवून दिलं असं भुंकणाऱ्या लोकांना की आत्ता पण जनतेचा सपोर्ट आहेच जरांगे पाटलांना, आहेच. त्यामुळं ना हे तू किती जरी भुंकली तरी काही फायदा होणार नाही. आणि नाटकी स्वभाव तर तुझा आहे. तुला ना अशी हे बनवा बनवी दुसरा जर चित्रपट तू काढला ना फुल चलल. कारण विषय कसा आहे तुला सांगते, आता जरांगे पाटलांचा चालला नाही म्हणते ना, नाही चालू दे, नाही चालू दे, 10 लोकांनी बघितलं तरी बस झाला, पण तू काढ, तुझा खरंच चलल. कारण तू अशी बनवा बनवी करती, अशी बनवा बनवी करती ना, त्याच्यातले काही पॉइंट सांगते. तू माझ्या बाबतीत पण अशी बनवा बनवी करायला आता म्हणते ते त्या वेळेचं गेलं तो तिथं, असा कसा विषय मिटतो ग बाई? असा कसा विषय मिटतो? तू त्यावेळेस पण काय सांगितलं की हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. मला एका दादाचा फोन आला. तुला लय दादाचे फोन येत येतं, तायांचे फोन नाही तर येत तुला, सगळे दादांचेच फोन येत येतं. मला एका दादांचा फोन आला, त्या दादांनी सांगितलं की ती बाई अशीच आहे, हॉस्पिटलमध्ये कामाला होती, 2 ठिकाणाहून काढली, कशासाठी तर लपडे करत होती म्हणून. मग मी तुला चॅलेंज केलं. मला तवाच कळलं की कोण किती बापाचं आहे. मी तुला चॅलेंज केलं, तर जर तू एका बापानं काढलेली असशील ना, आणि तू त्यावेळेस काय सांगितलं, आणि त्या दादाचं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे पण तो दादा वाजवू नका म्हणला म्हणून मी वाजवत नाही. असं तुझा व्हिडिओ आणखीन पण मी बघते, मस्त मी ना पेनड्राईव्हमध्ये सेव्ह केलेला आहे, तो आवर्जून सेव्ह केलाय. कारण वेळेला पुरावे असणं खूप गरजेचं आहे. कारण कसं आहे, आपल्या देशाला संविधान लागू आहे ना ग, संविधान. आणि संविधानाचे जे कायदे आहेत ना तिथं पुरावे लागतात महत्वाचे. आणि तिथं तू चेहरा दाखवून बोललेले आहे ना, असं की एका हॉस्पिटलमध्ये, एका नाही, तिला 2 ठिकाणी हॉस्पिटलमधून काढलं का तर 1-2 जणांसोबत तिचे लपडे पकडले गेले म्हणून काढलं. आणि मला एका दादाचा फोन आलता. तुझं असं काम आहे ना, दिन में भैया आणि रात को सैया. एका दादाचा फोन आला आणि त्या दादानं सांगितलं की असं असं आहे, आणि त्या दादाचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं, पण तो दादा वाजवू नका म्हणला म्हणून मी वाजवत नाही. मग मी तुला काय केलं, कारण माझं कसं आहे, अंगी नाही रंगन कार्य म्हणा दंग. कारण आपल्याला असले छपरी चाळे येत नाहीत ना, का तर मला लायसन आहे, लायसन येसन घालायला. ती कसं आहे, ज्यानं हे काढून टाकलेलं आहे ना, ह्यांना सोडलं ना, ते बिन येसनीच्या म्हशी असतात, शिपपुटवरी करून उधळणारी. आता त्याच्यात सगळ्या नसतात बरं का, काही बिचाऱ्या कुठल्या तरी कारणास्तव सोडलं ना, कुठल्या तरी त्यांना त्रासाला कंटाळून वैतागून सोडलं ना, तर त्या बिचाऱ्या एवढं डोक्यावर वज घेतात, संसाराचं लेकरा बाळाचा सांभाळ करतात, एवढा सगळा समाजाचा त्रास सहन करून ती लेकरा बाळाचं पालन पोषण करतात. पण तुझ्यासारख्या एखाद्या नालायक बाईमुळं त्यांना सुद्धा म्हणजे लोक टार्गेट करायला बघतात बरं का. तसं तुला परत एकदा सांगते, त्यामुळं ना मला भीती नाही वाटली. ही भीती कुणाला वाटत असती, ज्यानं असले कुटाने केले ना त्यांना भीती वाटती की आपलं जर बाहेर आलं तर आपण काही नको बोलायला, गप्पच बसावं म्हणून. पण मला भीती नाही वाटली. मी तुला ओपन चॅलेंज दिलं की तुला जर एका बापानं काढला असेल, तुझ्या आईकडं जर तुझ्या वेळेला तुझा बापच आला असेल, तर जे तुझ्याकडं रेकॉर्डिंग आहे ना, त्या दादानं कोण तुला फोन केलता, त्या दादाचं रेकॉर्डिंग तू सोशल मीडियावर वाजव. मी तुला ओपन चॅलेंज केलं, ओपन चॅलेंज. फाटली ना तुझे हातभर तिथंच टर. मग पुन्हा तू शब्द फिरवलीस. आणि मी हे पण सांगितलं होतं त्या दादाचा फोन नंबर टाक, पण तुझी इतकी फाटली, पुन्हा तू अशी ही बनवा बनवी चालू केलंस. लगेच नाही, मी त्याचा नंबर खूप शोधते, त्याचा नंबर बंद लागतो, स्विच ऑफ लागतो, आणि मला त्याचा कॉल व्हॉट्सअपला आलता. असं कोण? तू म्हणली दुसऱ्या व्हिडिओत. मग पहिल्या व्हिडिओत काय अक्कल इकून आलती का शेण खाऊन आलती का दारू पिऊन आलती? तुला कळलं नाही. पहिल्या व्हिडिओमध्ये जेव्हा तू सांगितलं की हॉस्पिटलला मला काढलं, त्या वेळेला तर तू सांगितलं त्या दादाची, माझ्याकडे आहे तो व्हिडिओ, तुला जर ऐकायचा असेल तर मला सांग ओपन मध्ये की टाक माझा व्हिडिओ सोशल मीडियावर टाक. मी असं बोललेला, उद्याच तुझा व्हिडिओ मी सोशल मीडियावर टाकते, सांग मला टाकायला.
उद्याचं टाकते आणि मग समाज पण ऐकल तुझे काय शब्द होते आणि नंतर तू बनवा बनवी केल्यावरचे काय शब्द आहेत ही बी समाज ऐकल. मग तू परत काय म्हणली त्यावेळेला पहिल्या व्हिडिओत तर तू सांगितलं की माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे ती दादा वाजवू नका म्हणलाय, परत मला प्रॉब्लेम नको असं सांगितलंस. ती दादा वाजवू नका म्हणला म्हणून मी वाजवत नाही असं सांगितलंस तू. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये जेव्हा मी तुला चॅलेंज दिलं त्यावेळेला तू बनवा बनवी केली. मी खूप नंबर शोधते, मला कितीतरी असे फोन येत असतात आणि मी खूप नंबर शोधते पण मला नंबर सापडत नाही. परत बनवा बनवी केली, मी त्याला वापस फोन लावला. आता नंबरच सापडत नव्हता तर तू वापस फोन कसा लावला? त्याचा फोन बंद दाखवतो. आणि परत मी रेकॉर्डिंग टाक म्हणल्यावर नाही मला तो व्हॉट्सअपला, जेव्हा मी म्हणले ना रेकॉर्डिंग टाक ना मला तो व्हॉट्सअपला फोन आलता. मग व्हॉट्सअपला फोन आलता तर तू पहिल्या व्हिडिओमध्ये तुझ्याकडे रेकॉर्डिंग आहे असं कसं बोलली होती? आणि मग हीच शब्द ध्यानात धरले. व्हॉट्सअपच्या कॉलचं रेकॉर्डिंग होत नाही, हीच कारण ऑप्शन नाही व्हॉट्सअपचा कॉल रेकॉर्डिंग करायची. मग हीच शब्द ध्यानात धरले आणि जेव्हा तो आत्ता सोशल मीडियावर सांगितलं ना की जरांगे पाटलांचं म्हणजे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी फोन केलता की असं असं जरांगे पाट्या भुजबळ साहेबांना शिव्या दे म्हणून, तू काय अन्न खात नव्हती का ग? म्हणजे तू त्यांचं ऐकून लगेच शिव्या दिलेस? तुला अक्कल काय इकली होतीस का तू त्यांचं ऐकून शिव्या द्यायला?